आमच्या हातून होणारं प्रत्येक कर्म जे काही आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक, सत्कर्मामध्ये केव्हा मोडेल, जेव्हा ते निष्काम असेल. पहिली अट आहे त्याला, की ते पहिली गोष्ट सत्कर्म त्यालाच म्हणतात की जे निष्काम असलं पाहिजे. दुसरी गोष्ट ते अहंकार रहित केलेलं असलं पाहिजे. तिसरी गोष्ट अत्यंत प्रसन्न चित्ताने केलेलं असलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट भगवंतार्पण बुद्धीने ते करता आलं पाहिजे. म्हणजे या 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतील त्या कर्माला सत्कर्म असं म्हणतात. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. त्याचप्रमाणे समर्थांना देखील साष्टांग नमस्कार करते. ग्रंथराज दासबोध या वाङ्मयीन मूर्तीला देखील साष्टांग नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती या नयाने आपल्या सगळ्यांना सादर नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. आदरणीय सीमाताई या वर्गाच्या दुसऱ्या आचार्य, त्यांना देखील नमस्कार करते. आणि आता आपण शिष्य लक्षणाला सुरुवात करणार आहोत. मागील समासात आपण गुरु लक्षणाचा विचार जो काही आहे तो केलेला आहे. गुरूंची लक्षणं काय असतात ते जाणून घेतलंय. आज आपण शिष्य लक्षणांचा विचार करणार आहोत. हा समास दासबोधातील सर्वात मोठा म्हणजे 104 ओव्यांचा हा समास आहे. आणि पुन्हा प्रत्येक ओवीमध्ये किमान 2 किंवा 3 लक्षणं जी काही आहेत ती समर्थांनी सांगितलेली आहेत. म्हणजे 104 गुणीला जर का 3 केली तर किती ती लक्षणं होतील. म्हणजे समर्थांनी किती विस्तृत शिष्य लक्षणांचा त्या ठिकाणी विचार जो काही आहे तो विचार या समासामध्ये मांडलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि आपल्या त्या शिष्य लक्षणांमधली कोणती लक्षणं आपल्यामध्ये आहेत आणि कोणती लक्षणं आपल्याला कमवायची आहे याचा सातत्याने आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी ही इतकी विस्तृत प्रमाणामध्ये ही लक्षणं सांगितलेली आपल्याला दिसतात. प्रत्येकाने आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करावा. स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि आत्मपरीक्षण करून मला जास्तीत जास्त ही समर्थांनी सांगितलेली लक्षणं जी काही आहेत ती मला आत्मसात करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शिष्याने सतत प्रयत्नशील असणं अत्यंत आवश्यक आहे. शिष्य म्हणजे काय हा विचार देखील एका ठिकाणी मांडलेला आहे. आणि हा विचार जो काही आहे याचं विश्लेषण करताना एका ग्रंथामध्ये अशा पद्धतीने त्याचा विचार मांडलेला आहे की शिष्य या शब्दाचे 3 अर्थ होतात. पहिला अर्थ शिष्य याचा अर्थ विद्यार्थी, विद्या प्राप्त व्हावी अशी इच्छा असणारा व त्यासाठी अभ्यास करणारा, तो झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ आहे शिष्य म्हणजे अनुयायी, अर्थात श्री गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालणारा, म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन तशाप्रमाणे स्वतःच सुद्धा हळूहळू का होईना पण त्या मार्गानुसार साधना करणारा तो अनुयायी, म्हणजे त्याचा अर्थ होतो शिष्य. तिसरा अर्थ अप्रतिम अशा प्रकारचा सांगितलेला आहे. आणि तो तिसरा अर्थ जो काही सांगितलाय तो अर्थ म्हणजे विद्यार्जनासाठी, अर्थात ज्ञानार्जनासाठी, म्हणजेच आत्मज्ञानासाठी जो श्री गुरूंची सेवा करण्यास अत्यंत तत्पर असलेला उमेदवार म्हणजे शिष्य. बघा किती सुंदर अशा प्रकारची ही अर्थ जो काही आहे तो अर्थ इथे सांगितलेला आहे की श्री गुरूंची सेवा करण्यासाठी सुद्धा तो तत्पर असला पाहिजे. आणि असा तत्पर असलेला आणि साधनेविषयी सुद्धा अत्यंत जागरूकता सांभाळणारा असा जो कोण आहे, कारण त्याला ज्ञानार्जन करायचं आहे आणि ज्ञानार्जनासाठी या 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने असा हा जो काही अत्यंत तत्पर असलेला उमेदवार आहे तो म्हणजे शिष्य. अशा पद्धतीने शिष्याची व्याख्या किंवा शिष्याच्या संदर्भातले अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत. आपण सगळ्या ओव्या आपल्याला पाहता येणार नाहीये. काही ठराविक ओव्यांचा आपण या संदर्भामध्ये विचार करणार आहोत. कारण ओव्या 104 आहेत आणि त्यातली लक्षणं सांगायची म्हटली तर कितीतरी लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत.
पण आपल्याला सत्शिष्य व्हायचं आहे. नुसतं शिष्यही असून चालत नाही, तर त्याचं रूपांतर सत्शिष्यामध्ये झालं पाहिजे. आणि सत्शिष्यामध्ये जेव्हा त्याचं काय होतं तर रूपांतर होतं, तर हळूहळू आपणच आपल्याला घडवायचं आहे. आणि आपणच आपल्याला घडवण्यासाठी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर या दृष्टिकोनातूनच समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे काही गुण जे काही आहेत त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न जो काही आहे तो सातत्याने आपण केला पाहिजे. आणि काही आपल्यामध्ये असलेले अवगुण असतील किंवा काही असत शिष्याची लक्षणं असतील, तर ती सुद्धा त्यागण्याचा प्रयत्न आपण जाणीवपूर्वक तो करता आला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपण काही ओव्या ज्या काही आहेत ते पाहणार आहोत. सामान्यतः 3 प्रकारचे शिष्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला शिष्य जो काही आहे तो कनिष्ठ शिष्य. कनिष्ठ शिष्य का म्हणून म्हटलं त्याला, तर साधना न करणारा, गुरु आज्ञा पालनामध्ये दिरंगाई करणारा, अवगुण सोडण्याची तयारी नसणारा आणि सेवेच्या बाबतीत अत्यंत कंजूष असणारा आणि आळशी असणारा असा जो शिष्य असतो त्याला कनिष्ठ शिष्य असं म्हटलं जातं. रामरावने अनुग्रह घेतला म्हणून शामरावने अनुग्रह घेतला, बस एवढंच काय आहे. तर एकाने अनुग्रह घेतलाय म्हणून दुसरा अनुग्रह घेतो आणि तो पण शिष्य होतो, पण तो स्वतःच्या कुठल्याच बाबतीमध्ये स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत, चांगलं जे काही आहे ते घेण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करत नाही आणि अत्यंत आळशी असणारा असा जो काही शिष्य असतो तो कनिष्ठ शिष्य म्हणून ओळखला जातो. दुसरा जो शिष्य आहे तो म्हणजे मध्यम शिष्य. आणि मध्यम कोणाला म्हणायचं तर थोडीफार साधना करणारा, गुरु आज्ञेचं पालन त्या ठिकाणी बऱ्यापैकी करणारा, अवगुण सोडण्याचा प्रयत्न करणारा, सेवा करतो पण दिखाऊ वृत्तीने सेवा करणारा, तसेच वरवरची सेवा करणारा, आळशी नसतो पण फारसा तत्परही असत नाही, असा जो कोण शिष्य आहे त्याला मध्यम शिष्य असं म्हटलेलं आहे. तिसरा शिष्य जो आहे त्याला उत्तम शिष्य असं म्हणतात. की कसून, आणि हा उत्तम शिष्य कसा असतो तर कसून साधना करणारा, गुरु आज्ञेचं तत्परतेने पालन करणारा, अवगुण पूर्णपणे टाकलेला आणि सेवेसाठी अतिशय तन मन धनाने झिजणारा, पूर्णपणे सत्वगुणी असणारा असा जो शिष्य आहे तो मात्र उत्तम शिष्य आहे. आणि या उत्तम शिष्यालाच समर्थांनी सत्शिष्य अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आपण जरा वेगळ्या पद्धतीने या संदर्भातला विचार जो काही आहे तो विचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. समर्थांनी आता पहिल्या या काही ओव्या ज्या काही आहेत, काही एक दृष्टांत देऊन समर्थ हा सद्गुरू आणि सत्शिष्य कशा प्रकारचे असतात, त्यांच्यातले व्यवहार कशा पद्धतीचा, त्यांचं नातं कशा पद्धतीचं असलं पाहिजे, किंबहुना त्या ठिकाणी की नुसता एक व्यक्ती, एक सद्गुरू चांगला असून चालत नाही, सत्शिष्य देखील तसाच अत्यंत चांगला असावा लागतो, म्हणजे तो सत्शिष्य असावा लागतो. त्याचबरोबर तो साधना करणाराही असावा लागतो आणि त्याचबरोबर साधना करता करताच त्या ठिकाणी त्यांनी आपल्या भोवती एक प्रकारचं कुंपणही घालून घ्यावं लागतं. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून सातत्याने अध्यात्माचं चिंतन करणंही त्याला आवश्यक असतं. आणि या दृष्टिकोनातून जवळजवळ समर्थांनी तिसऱ्या ओवीपासून तर 11व्या ओवीपर्यंत एक दृष्टांत देऊन समर्थ हा विषय जो काही आहे हा विषय तुम्हा आम्हाला समजावून सांगतात. आणि तो सांगत असताना समर्थ असं म्हणतात की आपण मागे सद्गुरूंचं लक्षण ऐकलेलं आहेत, अतिशय विस्ताराने समर्थांनी ती गुरूंची लक्षणं सुद्धा सांगितलेली आहे. आता अधिकारी शिष्याची लक्षणं नेमकी काय असतात तर ती सुद्धा आपण जाणून घेऊया. समर्थ आपल्याला सांगताहेत की सद्गुरु विना सत्शिष्य तो वाया जाय निशेष. दुसऱ्या ओळीमध्ये त्या ठिकाणी सांगतात की अधिकारी शिष्याला
परात्पर श्री गुरूंचा लाभ झाला नाही तर त्याचं जीवन जे काही आहे ते जीवन आणि त्याची तळमळ व्यर्थ जाते. आणि उलट श्री गुरूंना मात्र अधिकारी शिष्य मिळाला नाही तर अनधिकारी असलेला प्रसंग जो काही आहे तो सगळा प्रसंग काय होतो तो उद्भवतो. आणि त्यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं उदाहरण देऊन समर्थ हा विषय खूप छान पद्धतीने तुम्हा आम्हाला समजावून सांगतात. ते म्हणतात की एकतर अत्यंत आपल्याला जर का एखादं पीक घ्यायचं असेल तर ते पीक घेण्यासाठी उत्तम अशा प्रकारची सुपीक जमीन सुद्धा लागते. त्या सुपीक जमिनीमध्ये त्या ठिकाणी बीज जे काही आहे ते बीज सुद्धा किडकं असून चालत नाही, तर ते बीज सुद्धा अत्यंत उत्तम अशा प्रकारचं बीज लागतं. बरं, नुसतं सुपीक जमीन आहे, बीजही उत्तम आहे, पण जर का त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही आणि योग्य तेवढं पाणी जर का त्या ठिकाणी त्या पिकांना मिळालं नाही तरी सुद्धा ते पीक उत्तम येत नाही. आणि त्याचबरोबर त्या पिकाची निगा सुद्धा करणं अत्यंत आवश्यक असतं. हे जसं आहे, या चारही गोष्टी जेव्हा एकत्र जुळून येतात म्हणजे बीजही उत्तम आहे, सुपीकही जमीन छानपैकी आहे, पिकाची निगा सुद्धा राखल्या जाते आहे आणि पाऊस सुद्धा उत्तम अशा प्रकारचा जेवढा हवा तेवढा त्या ठिकाणी पाऊस पाणी सुद्धा व्यवस्थित आहे, तरच ज्याप्रमाणे त्या सुपीक जमिनीमध्ये उत्तम अशा प्रकारचं पीक येऊ शकतं. अगदी त्याचप्रमाणे समर्थ हा दृष्टांत देऊन आपल्याला समजावून सांगतायत की सद्गुरू सुद्धा त्या ठिकाणी काय असावा लागतो तर अत्यंत महाज्ञानी अशा प्रकारचा सद्गुरू असावा लागतो. त्यांनी ज्ञानाचं बीज जे काही आहे ते ज्ञानाचं बीज जिथे पेरायचं आहे तो शिष्य, त्याच्या ठिकाणी सुद्धा तो शिष्य सुद्धा सत्शिष्य असावा लागतो. म्हणजे सद्गुरू ज्ञानाचं बीज पेरतात आणि ते ज्ञानाचं बीज पेरण्यासाठी अतिशय उत्तम असलेला शिष्य जो काही आहे सत्शिष्य आहे तो त्या ठिकाणी आवश्यक असतो. आणि त्याचबरोबर त्या सत्शिष्याने त्या ठिकाणी सातत्याने काय केलं पाहिजे तर अध्यात्म चिंतन जे काही आहे ते अध्यात्म चिंतनही त्याला करता आलं पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीने आपलं चिंतन म्हणा, आपली साधना म्हणा वाया जाणार नाही अशा पद्धतीचं एक कुंपण सुद्धा जे काही आहे त्यांनी कुंपण सुद्धा घातल्या गेलं पाहिजे. मग या सगळ्या दृष्टिकोनातून जर का अशा पद्धतीने सगळं काही व्यवस्थित असेल तरच ब्रह्मविद्या जी काही ज्या जीवाला किंवा ज्या शिष्याला सांगितली जाते तीच त्या ठिकाणी काय होऊ शकेल तर ती नेमकी रुजेल आणि रुजून तो शिष्य सुद्धा सद्गुरूंप्रमाणे काय होईल तर तयार होईल. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जवळजवळ 11व्या ओवीपर्यंत अशा पद्धतीने हा दृष्टांत देऊन समर्थाने अतिशय सुंदर पद्धतीने हा सगळा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. आणि म्हणून समर्थ आता 12व्या ओवीमध्ये असं म्हणत आहेत, म्हणून साधना अभ्यास आणि सद्गुरू, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा. ज्याला या भवातून निश्चितपणे मोक्ष मार्गाला जायचं आहे, मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे, ते मोक्ष प्राप्ती करण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे आणि ते आता या 12व्या ओवीमध्ये ते सांगत आहेत की म्हणून ब्रह्मविद्येचा अभ्यासही काय आहे तर अत्यंत आवश्यक आहे. आणि अत्यंत आवश्यक असल्याचा त्या ठिकाणी म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू, साधनही पाहिजे. कुठल्या प्रकारची साधना सद्गुरूंनी दिलेली आहे, कोणती साधना दिलेली आहे, कोणता ग्रंथ दिलेला आहे, कोणता शास्त्राचा विचार करायला सांगितलेला आहे. म्हणून जे काय मंत्र असू दे, एखादा ग्रंथ अभ्यासाला दिलेला असू दे, कारण अभ्यास केल्याशिवाय काहीही प्राप्त होऊ शकत नाही. सद्गुरूंनी कितीही आपल्याला चांगल्या पद्धतीचं समजावून सांगितलं पण आपण शिष्यानी जर का साधना केली नाही, अभ्यास केला नाही तर त्या ठिकाणी मग ते सगळं सद्गुरूंचं सांगणं उपदेश जो काही आहे तो वाया जाऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने या 12व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात की साधन सुद्धा पाहिजे, अभ्यास सुद्धा पाहिजे. कारण अभ्यासाचं
अभ्यास याचाच अर्थ एखादी गोष्ट वारंवार वारंवार करणे, याला म्हणतात अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी सुद्धा या संदर्भात सांगितलं आहे की असाध्य असलेली गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकते. त्यासाठी सतत प्रयत्नशील राहावं लागतं आणि त्यासाठी अभ्यास म्हणजे वारंवार वारंवार तीच गोष्ट करण्याचा सराव जो काही आहे तो सराव करावा लागतो. आणि त्या सरावांनी सर्वथा दुष्कर नाही म्हणतायत माऊली सुद्धा. या कारणे लवलाही अभ्यासे मिळ, क्या या हे सगळं जे काही आहे ते प्राप्त करण्यासाठी वास्तविक पाहता जो अभ्यास करतो आहे, जो सराव करतो आहे आणि ज्याच्यामध्ये चिकाटी आहे आणि तो निश्चितपणे त्या ध्येयापर्यंत जाऊन पोचू शकतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अरे अर्जुना, हे तू म्हणतोयस तसं कठीण आहे हे कबूल आहे. मन जे चंचल आहे त्या मनाला स्थिर करणं हे कठीण आहे हे कबूल आहे, पण अशक्य आहे असं मात्र नाही. आणि म्हणून भगवंत सुद्धा सांगतायत की अरे अर्जुना, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. हळूहळू त्याचा अभ्यास केला आणि अंतःकरणात वैराग्य वृत्ती धारण केली तर या सगळ्या गोष्टी काही कठीण नाहीत, किंबहुना त्या अशक्य नाहीत. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा या 12व्या ओवीमध्ये खरं पाहिलं असता यातल्या या 2-3 ओव्याच आपल्याला या चिंतनासाठी पुरेशा आहेत. खरं पाहिलं असता समर्थांनी या पूर्ण समासामध्ये अतिशय छान पद्धतीने विचार मांडलेला दिसतो की शिष्य कसा असावा हेही समर्थ सांगतात आणि शिष्य कसा नसावा हेही समर्थ सांगताना दिसतात. आणि म्हणून किती ओव्या यातल्या पाहणार आहोत आपण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शिष्य जो काही आहे तो कसा असला पाहिजे, तर 34व्या ओवीमध्ये विशेष करून समर्थांनी सांगितलंय, जो संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. विशेष करून शिष्य कसा असला पाहिजे, तर जो संसार दुःखे दुःखावला, संसारातल्या अनेक दुःखांची जाणीव होऊन जो त्यांनी गांजून गेलेला आणि गांजून गेल्याने ज्याला विरक्ती जी काही आहे ती विरक्ती ज्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे, या संसारापासून सुटण्याचा जो सातत्याने विचार करतो आहे आणि तो विचार अशा पद्धतीने जो विरक्त झालेला आहे, जो त्रिविध तापांनी पोळलेला आहे, असा त्रिविध तापांनी पोळलेला तोच त्याचा काय असतो, तर तो त्याचा अधिकारी असतो. तोच या परमार्थाविषयीचा अधिकारी असतो. आणि अशा या अधिकाऱ्यालाच त्या ठिकाणी सद्गुरू जे काही आहेत ते ज्ञान सांगतात. आणि म्हणून ते या ठिकाणी म्हटलेलं आहे की म्हणूनच साधन, अभ्यास आणि सद्गुरू या तिन्ही यांची जोड काय आवश्यक आहे. सद्गुरू सुद्धा प्राप्त झाले पाहिजेत आणि ते सद्गुरूंची लक्षणं आपण पाहिलेलीच आहे की जे सद्गुरू आपल्याला या त्रिविध तापातून, या संसारातून, या जन्ममरणाच्या चक्रातून आम्हाला त्या ठिकाणी सोडवण्यासाठी अत्यंत कसे आहेत, तर सामर्थ्य संपन्न आहेत. अशा प्रकारचे सामर्थ्य संपन्न असलेले आमचं अज्ञान, आमची अविद्या दूर करण्यामध्ये जे काय आहेत तर अतिशय कुशल आहेत. आणि त्याचबरोबर शास्त्राचा विचार सुद्धा जे अतिशय उत्तम पद्धतीने आम्हाला समजावून सांगू शकतात. त्यालाच नाथ भागवतामध्ये जो शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिने समर्थू, यथा उचितू निज भावे, अशा पद्धतीने सद्गुरूंचं वर्णन जे काही आहे ते नाथ महाराज करताना दिसतात. असे सद्गुरू ज्यांना प्राप्त झालेले आहेत आणि त्याचबरोबर सत्शिष्यही असावा लागतो. तो कसा आहे शिष्य, कसा असावा, तर त्या ठिकाणी सत्शिष्य असावा. म्हणजे सतकडे जाण्याची, म्हणजेच ब्रह्मतत्व जे काही आहे, सत एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे ब्रह्मतत्व किंवा खरा देव ज्याला म्हणता येतं, तर तो खरा देव, खरं ब्रह्मतत्व, खरं जे काही आहे त्याकडे जाण्याची ज्याची काय आहे प्रवृत्ती आहे आणि जो तशा पद्धतीने हळूहळू का होईना पण साधना
सतच्या मार्गावर लागतो आहे आणि सत्शास्त्र सत्शास्त्र विचार त्या ठिकाणी ज्याच्या अंतःकरणामध्ये जागृत झालेला आहे किंवा ज्यांनी सत्शास्त्राचा आधार घेतलेला आहे ते सगळं काही तो समजावून घेतो आहे. आणि त्याचबरोबर सत्शास्त्र याचा अर्थ भगवद्गीता, उपनिषद, काय संत वाङ्मय जे काही आहे ते सगळं संत वाङ्मय, हे सगळं काय आहे, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, तुकाराम महाराज म्हणतायत. आणि म्हणून त्या ठिकाणी हे अशा पद्धतीने संतांचं वाङ्मय पूर्णपणे नीट रित्या समजावून घेण्याचा जो विचार करतो आणि जो त्या दृष्टिकोनातूनच साधना तत्पर असतो, असा जो सत्शिष्य आहे तो सत्कर्म सद्वासना पारू, ज्याच्या अंतःकरणामध्ये किती लक्षणं त्यांनी सांगितली. वास्तविक पाहता सत्कर्म म्हणजे जे कर्म आम्हाला कुठे नेतं, तर सत असलेल्या त्या ब्रह्मतत्वाकडे नेतं, की जे भगवंताकडे आम्हाला घेऊन जातं, परमात्म्याकडे आम्हाला घेऊन जातं. असं जे काही कर्म करणारा म्हणजे त्या सत्कर्माची जोडही, सदाचाराची जोडही त्या ठिकाणी काय असावी लागते. आणि म्हणून प्रत्येक आमच्या हातून होणारं प्रत्येक कर्म जे काही आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक, असं प्रत्येक कर्म सत्कर्मामध्ये केव्हा मोडेल, जेव्हा ते निष्काम असेल. पहिली अट आहे त्याला, की ते पहिली गोष्ट सत्कर्म त्यालाच म्हणतात की जे निष्काम असलं पाहिजे. दुसरी गोष्ट ते अहंकार रहित केलेलं असलं पाहिजे. तिसरी गोष्ट अत्यंत प्रसन्न चित्ताने केलेलं असलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट भगवंतार्पण बुद्धीने ते करता आलं पाहिजे. म्हणजे या 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतील, की निष्कामता त्यात असेल, त्या कर्मामध्ये कुठलीही अपेक्षा नाही, कुठलीही आशा नाही. दुसरी गोष्ट मी करतो हा भाव नाही, भगवंत माझ्याकडून करून घेतो आहे, मी निमित्त मात्र आहे, अशा प्रकारचा भाव धारण करून ते कर्म करतो आहे. त्याचबरोबर अत्यंत उल्हासित वृत्तीने किंवा प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी ते कर्म चाललेलं आहे. आणि भगवंतार्पण बुद्धीने म्हणजे भगवंताला ते कर्म अर्पण करून टाकण्याची बुद्धी ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, अशा या 4ही गोष्टी असणाऱ्या त्या कर्माला सत्कर्म असं म्हणतात. आणि म्हणून असं सत्कर्म करणारा आणि ज्याच्या अंतःकरणात केवळ सद्वासना आहे, शुभ वासना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, आणि शुभ वासना म्हणजे मला त्या ठिकाणी परमात्मा प्राप्ती व्हावी अशा प्रकारची वासना जो अंतःकरणामध्ये आहे, मला अखंड नाम घेता यावं, मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप व्हावं आणि या जन्ममरणाच्या चक्रातूनच सुटावं, अशा प्रकारची इच्छा, अशा प्रकारची वासना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, सद्वासना. सर्वेन सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, अशा प्रकारची वासना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, असाच जो काही आहे तोच मोक्ष या स्थितीला जाऊन पोचू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी समर्थांनी 13व्या ओळीमध्ये नेमकं सत्शिष्याजवळ काय काय असावं याचा पुन्हा एकदा उल्लेख जो काही आहे तो 13व्या ओळीमध्ये केलेला आहे. आणि समर्थ सांगतात की अशा पद्धतीने त्यासाठी त्याला पुन्हा काय करावं लागेल, तर सदुपासना म्हणजेच भगवंताची उपासना जी काही आहे ती उपासना त्याला पुन्हा त्या उपासनेला सुद्धा अट आहेच की त्यांनी ती उपासना निष्काम पद्धतीने केलेली असली तरच त्याची काय होणार आहे, तर चित्त शांती होणार आहे. आणि सत्कर्म सुद्धा निष्काम म्हणजे विहित कर्म जे त्याच्या वाट्याला आलेलं आहे ते विहित कर्म त्यांनी काय करायचंय, तो उत्तम प्रकारे पार पाडायचं आहे. पण ते सुद्धा निष्काम कर्म आणि निष्काम उपासना या दोन्ही ज्या काही आहेत त्या जेव्हा निष्काम खऱ्या अर्थाने होतील तेव्हा त्या सत्कर्माचा परिणाम म्हणून म्हणजे निष्काम कर्माचा परिणाम म्हणून चित्तशुद्धी होईल. आणि निष्काम सदुपासना जी काही आहे, भगवंताची उपासना जी आहे, तर ती उपासना केल्याचा परिणाम म्हणून चित्त शांत होईल. आणि नीती न्यायाला धरून असलेल्या सत्क्रिया त्या ठिकाणी त्या शिष्याकडून झाल्या पाहिजे.
आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म जो काही आहे त्याचंही अतिशय उत्तम पद्धतीने पालन त्याला करता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सत्संग जो काही अखंड सत्संगामध्ये त्याने राहण्याचा प्रयत्न जो काही आहे तो प्रयत्न केला पाहिजे. आणि नियमित अखंड साधना हे सगळं जेव्हा त्याच्या जवळ असेल, ही अशा प्रकारची सगळी सामुग्री जेव्हा त्या शिष्याजवळ असेल तेव्हाच समर्थ म्हणतायत की ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे. समर्थ सांगतात असं हे जेव्हा सगळंच एकत्र येतं, केवळ एक असून चालणार नाही आहे. तर इथे जेवढ्या जेवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी तेवढ्या त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्यांचं पालन मला उत्तमरित्या करता आलं तरच त्याला काय होणार आहे, तर ते म्हणतात तरीच विमळ ज्ञान निवळे, तरच शुद्ध ब्रह्मज्ञान स्थिर होतं. आणि नाहीतरी पाषांड संचरे बळे समुदायी, अन्यथा समाजात पाखंड मत बलवान बनवून त्याचा झपाट्याने पुष्कदा प्रसार होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग, नित्यनेम या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज त्यांनी काय तर याचं पालन केलेलं असलं पाहिजे. आणि असं जर का त्यांनी पालन केलं आणि सगळं निष्काम पद्धतीने त्याचं जर का होत असेल तर त्याला भगवंताची ओढ जी काही आहे ती ओढ भगवंत प्राप्तीची ओढ त्याच्या अंतःकरणाला लागते. शुद्ध अंतःकरण झालेलं असेल आणि शांत अंतःकरण झालेलं असेल तर शुद्ध ज्ञानाची ओढ जी काही आहे ती त्या जीवाला, त्या शिष्याला किंवा साधकाला त्या ठिकाणी ती लागते. आणि त्या म्हणून त्याच्याच ठिकाणी मग सद्गुरूंनीच दिलेलं जे काही सांगितलेलं ब्रह्मज्ञान जे काही आहे ते स्थिर होण्याची शक्यता असते. आणि म्हणून पुन्हा इथे एकदा काही 2-3 ओव्यांमध्ये की सद्गुरूही कसे पाहिजेत आणि अनिवार्य असलेला सत्शिष्यही कसा आवश्यक आहे, हे दोन्ही सद्गुरू आणि सत्शिष्य या दोघांचीही जर का उत्तम अशा प्रकारची जोड एकमेकांना असेल तरच त्या ठिकाणी काहीतरी त्या शिष्याला काय प्राप्त होऊ शकतं, तर ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून समर्थांनी आता 18व्या-19व्या श्लोकापासून पुन्हा विस्तृत अशा पद्धतीने सत्शिष्याची लक्षणं नेमकी काय आहेत हे सांगायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आणि आता समर्थ 19व्या ओवीमध्ये म्हणतात की मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. खरं पाहिलं असता ही एकच ओवी 1 तास बोलता येईल अशा पद्धतीने इतकं विस्तृत या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय तर विचार करता येऊ शकतो. आणि म्हणून सत्शिष्याचं मुख्य लक्षण जर कोणतं असेल तर तो म्हणजे श्री गुरूंच्या वर उपदेशावर त्याची पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास जो काही आहे तो त्याचा असला पाहिजे. आणि हेच त्या ठिकाणी की सद्गुरू सांगतील ते प्रमाण, सद्गुरूंच्या चरणी आपली बुद्धी जी काही आहे ती आपली बुद्धी गहाणच टाकता आली पाहिजे. आणि अशी जेव्हा त्याला आपल्या बुद्धीने काहीच करायचं नाहीये, कारण सामान्य असलेल्या शिष्याच्या बुद्धीला अनेक प्रकारचे दोष जे काही आहेत ते अनेक प्रकारचे दोष त्याच्या बुद्धीला लागलेले असतात. आणि त्यामुळे त्याची बुद्धी त्या वास्तविक पाहता जे काही ग्रंथकारांना म्हणा किंवा जे सद्गुरूंना त्या ठिकाणी नेमकेपणाने सांगायचं आहे ते तो काय आकलन करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी स्वतःची बुद्धी काय केली पाहिजे, तर सद्गुरूंच्या वचनावर उपदेशाच्या त्या ठिकाणी गहाणच टाकली पाहिजे. आणि त्या सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशावर त्याची 100% श्रद्धा जी काही आहे, विश्वास जो काही आहे तो त्याचा असला पाहिजे. आणि असा असला तरच खऱ्या अर्थाने त्याला काय होणार आहे. आणि दुसरं म्हणजे हे पहिलं लक्षण की सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण. सद्गुरूंनी जे काही सांगितलंय 2-4 प्रसंग आहेत या संदर्भामधले, 1-2 प्रसंगाचा आपण या ठिकाणी काय तर उल्लेख करूया. की गोंदवलेकर
महाराज ज्यावेळेस तुकामाईंकडे कशासाठी गेले, तर तुकामाईंकडे ते गेलेले होते आणि तुकामाईंकडे गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी तुकामाईंनी त्यांच्या काही परीक्षा पाहिल्या आणि त्या परीक्षा पाहत असताना त्यांना काही काय तर एक वाक्य सांगितलं आणि ते वाक्य सांगताना ते असं म्हणाले, तुकामाई महाराज गोंदवलेकर महाराजांना म्हणाले की जा त्या समोर झाड दिसतंय ना, त्या झाडाची पानं तोडून आण. बस आता श्री गुरूंनी सांगितलंय, गोंदवलेकर महाराज त्यांनी सांगितल्याप्रमाणे, तुकामाई महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या झाडाची पानं तोडून आणली. पानं तोडताना त्या ठिकाणी त्या पानांच्या देठाला चीक लागलेला होता, म्हणजे दुधासारखा पांढरा पदार्थ जो काही येतो तो चीक लागलेला होता. त्यावेळेस मग तुकामाईंनी ते पाहिलं आणि तुकामाई त्यांना पुन्हा म्हणाले की अरे काय काय या झाडांना किती दुःख झालं असेल हे बघ, त्या ठिकाणी काय होत आहे. तर अशा पद्धतीने त्यांचा चीक गळतो आहे, जा ती पानं पुन्हा एकदा चिटकवून पुन्हा काय कर तर चिटकवून टाक. आता त्या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांनी ते वाक्य ऐकलं महाराजांचं आणि महाराजांचं वाक्य ऐकल्याबरोबर काही शंकाही विचारली नाही त्यांनी. महाराजांनी सांगितलंय ना, तुकाबाई महाराजांनी सांगितलंय ना की ही पानं चिटकवून टाक, तर चिटकवून टाक असं म्हटल्याबरोबर ते ताबडतोब गेलेले आहेत आणि पुन्हा त्या झाडाच्या त्या फांदीला ज्याची पानं तोडलेली होती त्याला पुन्हा ते पानं चिटकवायला लागले आणि खरोखर ती पानं चिकटल्या गेली. म्हणजे काय की सद्गुरूंच्या वचनावर पूर्णपणे विश्वास, कुठलीही शंका नाही, कुठलीही संशय नाही, संदेह अंतःकरणामध्ये नाही. एक नाही कितीतरी अशा घटना आहेत की त्या घटना त्या ठिकाणी त्यावेळेस श्री गुरु खरंच शिष्य आहे की नाही, वचनावर पूर्णपणे हा विश्वास ठेवतोय की नाही, अशा प्रकारच्या अनेक परीक्षा ज्या काही आहेत त्या परीक्षा काय तर पाहिलेल्या आहेत. समर्थांनी सुद्धा अरे कल्याणा छाती उडाली असं नुसतं म्हटलं आणि एवढं म्हणण्याचा अवकाश, आणि कल्याण स्वामींनी तटावरून लगेचच उडी मारली आणि त्यांची छाती वरच्या वर काय केलेली आहे, तर ती वरच्या वर झेलून परत समर्थांना आणून दिलेली आहे. त्या काळात कितीतरी सद्गुरूंनी शिष्याच्या तो खरंच शिष्य आहे की नाही, त्याचा वचनावरती विश्वास आहे की नाही, अशा पद्धतीने परीक्षा पाहिल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून सद्गुरू जे काही सांगतील, साधन सांगतील, उपदेश करतील, त्या उपदेशावरती पूर्णपणे 100% विश्वास जो काही आहे तो विश्वास आपला असण्याची आवश्यकता आहे. रामकृष्ण परमहंसांचे गृहस्थ भक्त साधू नाग महाराज म्हणून एक होते. ते देखील असेच अत्यंत निष्ठावान होते. एकदा ठाकूरांना आवळा खाण्याची इच्छा झाली होती. त्यावेळी बाजारात काही आवळे नव्हते, पण त्या नाग महाशयांनी 3 दिवस अन्न ग्रहण न करता सर्वत्र शोध घेतला की कुठल्या झाडावर काही आवळे दिसतायत का. तर त्यांना एका झाडावरती 3 आवळे दिसले आणि जेव्हा त्यांनी ते आवळे तोडून ठाकूरांना म्हणजेच रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या हातावरती दिले, तेव्हा खऱ्या अर्थाने मग त्याच्या पुढे त्यांनी जेवण जे काही आहे ते आपण स्वतः जेवण जेवलेले आहेत. किती त्यांच्या शब्दावरती विश्वास असावा, किती निष्ठा असावी. एक नाही अनेक असे प्रसंग आहेत की जे अनेक आपल्याला संतांच्या चरित्रात असे प्रसंग पाहायला मिळतात. थोडक्यात म्हणजे काय तर सद्गुरूंच्या वचनावरती पूर्णपणे विश्वास, संशय रहित होऊन मनामध्ये कोणताही विकल्प जो काही आहे तो विकल्प अंतःकरणात निर्माण होता काय तर उपयोगाचा नाही, इतका सुदृढ विश्वास जो आहे ते त्या ठिकाणी सद्गुरूंच्या वचनावरती असला पाहिजे. आणि असा विश्वास जेव्हा असतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तो सत्शिष्य म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून समर्थ आता या ठिकाणी इथे म्हणतात की मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचने विश्वास पूर्ण, आणि ती दुसरी गोष्ट सांगितली त्यांनी अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. आणि कसा असला पाहिजे तो तर अनन्य भावानी तुमच्याशिवाय मला दुसरा तिसरा कोणी सुद्धा काय नाहीये हे तर आधार नाही.
तुमच्याशिवाय मला दुसरा तिसरा आधार नाही, तुम्हीच माझं काय कल्याण करणार आहात, अशा पद्धतीचा पूर्णपणे शरणागती जी काही आहे ती शरणागती काय झाली पाहिजे तर साध्य झाली पाहिजे. मी केवळ त्या सद्गुरूंचा किंकर आहे, मी केवळ त्यांचा सेवक आहे, मी त्यांचा आश्रित आहे. माझं सामर्थ्य जे काही आहे केवळ आणि केवळ त्यांच्या अस्तित्वामुळे आहे, अन्यथा मला काही सुद्धा अस्तित्वच नाही. अशा प्रकारची शरणागती व्हायला ही दृढ भावना किंवा हा दृढ भाव अंतःकरणात निर्माण होणं हे खरं सत्शिष्याचं लक्षण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग स्वतःला काहीही न समजता संपूर्णपणे सर्व काही त्या ठिकाणी कोणतं माझे सद्गुरूच त्या ठिकाणी काय करताहेत तर माझी जी काही प्रगती करणारी आहे, माझं जे काही कल्याण करणारे आहे ते माझे सद्गुरूच आहेत, अशा पद्धतीचा पूर्णपणे अंतःकरणात भाव असावा लागतो. आणि अशी अनन्य शरणागती जी काही आहे ती परमार्थामध्ये अनिवार्य असलेली एक गोष्ट आहे. आणि त्यात आपण स्वतःच कोणीही आणि कसंही स्वतःला समजत असलो तरी प्रत्यक्षात आपण अत्यंत दुबळे आहोत. आणि ईश्वराने घालून दिलेल्या प्रारब्धाच्या मर्यादेतच आपल्याला राहावं लागत असल्यामुळे आणि त्यानुसारच आपण जीवन जगत असताना अनुभवाला येणारं द्वंद्वमय जीवन जे काही आहे ते सर्वच्या सर्व जीवन अनिवार्य आहे. अशा पद्धतीचा अंतःकरणात भाव ठेवून सद्गुरूंना शरण जाणं आणि सद्गुरू सांगतील तशाप्रमाणे साधना करणं, केवळ सद्गुरूच माझं कल्याण करू शकतात. माझं त्या ठिकाणी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळं जे काही आहे ती सगळी परिस्थिती ही कोणाची आहे तर ही सद्गुरूंचीच कृपा आहे. आणि त्या सद्गुरूंच्या कृपेमुळेच म्हणजे कशाही याच्यावरती आपली म्हणजे एक तर भगवंतावर किंवा सद्गुरूंवर पूर्णपणे श्रद्धा ठेवून त्यांना शरणागत जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. खरा शरणागतीचा अर्थ जर का काही असेल तर तो केवळ साष्टांग नमस्कार करणं म्हणजे शरणागत होणं असं नाहीये. एकीकडे माणूस साष्टांग नमस्कार करतो आणि दुसरीकडे म्हणतो माझ्या मनासारखं होऊ दे, म्हणजे पुन्हा स्वतःची इच्छा काय ठेवलेली आहे, पुन्हा स्वतःची इच्छा जागृतच ठेवलेली आहे. तुम्ही जे कराल ते त्या ठिकाणी खरंही ही शरणागती जी काही आहे हा मुख्य साधनेचा प्राण आहे. आणि म्हणून केवळ या 2 ओवी जरी बघितल्या आपण यातल्या तरी सुद्धा त्या पुरेशा आहेत शिष्य लक्षणांना. म्हणजे खरी शरणागती आपल्याला काय झाली पाहिजे तर साधता आली पाहिजे. आणि ती शरणागती साधण्यासाठी म्हणून त्याच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली पायरी शरणागतीची म्हणजे मी करता हा अभिमान सोडून दिला पाहिजे. सातत्याने माझं कर्तृत्व जे काही आहे ते कर्तृत्व सगळं जे आहे ते परमेश्वराचं आहे ही भावना आपल्या अंतःकरणात दृढ झाली पाहिजे. जे जे घडून गेलेलं आहे, जे जे घडतं आहे आणि जे जे घडणार आहे ते सगळं सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे किंवा परमेश्वरी योजनेनुसार होणार आहे याविषयी यात किंचित सुद्धा अंतःकरणामध्ये संशय नसणे, अशा प्रकारचा भाव अंतःकरणात दृढ हळूहळू का होईना पण तो दृढ होत गेला की त्याला म्हणायचं शरणागती. आणि शरणागतीचा दुसरी स्टेप किंवा पायरी जर कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या चरणी अनन्य भाव, न अन्य भावा, हा म्हणजे त्याला म्हणायचा अनन्य भाव की सद्गुरूंशिवाय दुसऱ्या कुणाचाही आधार किंवा भरवसा न वाटणे जे काही आहे त्यालाच म्हणायचं खरी शरणागती. जोपर्यंत माझ्या अंतःकरणामध्ये नातेवाईक, पैसा, पद, प्रतिष्ठा या किंवा स्वबलाचा आधार मला वाटतो तोपर्यंत खऱ्या अर्थाने केवळ आणि केवळ सद्गुरूंचा आधार त्या ठिकाणी मला वाटत नाही किंवा भगवंताचा आधार मला वाटत नाही. या नारद भक्ती सूत्रामध्ये त्या ठिकाणी नारद महर्षी सांगतायत अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. खऱ्या अर्थाने अनन्यता कशाला म्हणतात तर बाकीचे सगळे आधार जे काही आहेत, आश्रय जे काही आहेत ते कुचकामाचे आहेत,
ते तेवढ्या पुरते आहे. केवळ या ठिकाणी द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगातून आपल्याला हे खूप चांगल्या प्रकारे काय होतं तर हे पटवू शकतं की जोपर्यंत अनेकांचे आधार तिला वाटत होते, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, त्याचबरोबर पाचही पांडव, तोपर्यंत भगवंताने काय केलं नाही. भगवंताचा आधार तेव्हा वाटत नव्हता द्रौपदीला. या सगळ्या जणांचे आधार जे काही आहेत ते तिला वाटत होते. आणि मग जेव्हा या सगळ्यांचे आधार कुचकामाचे आहेत आणि आता माझं संरक्षण फक्त काय स्वबलाचा आधार सुद्धा तिने सोडून दिला आणि तो स्वबलाचा आधार सुद्धा काढून टाकून आता भगवंता तुझ्याशिवाय मला दुसरं तिसरं कोणीही नाही, अशा पद्धतीचं जेव्हा तिने काय केलं तर तिच्या मनाची धारणा तशा पद्धतीने तिने त्या तळमळीने भगवंताला जेव्हा हाक मारलं तेव्हाच खऱ्या अर्थाने भगवंत धावून आले. आणि अशा प्रकारची अनन्यता जी काही आहे, आणि म्हणूनच भगवंत गीतेमध्ये देखील म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अरे बाबा, तू सगळ्या प्रकारचे धर्म जे काही आहेत ते सगळे धर्म टाकून दे आणि मामेकम शरणम व्रज, केवळ मलाच एकट्याला शरण ये आणि मी तुला त्या ठिकाणी काय करीन तस या सगळ्यातून मुक्त करीन. तू अजिबात सुद्धा शोक नकोस. ही खरी अनन्यता आहे. आणि अशा प्रकारचं अनन्यता जेव्हा साधते सद्गुरूंविषयी. आणि तिसरा त्याचा काय आहे, पायरी जर शरणागतीची पायरी जर का कोणती असेल तर ती म्हणजे गुरु आज्ञा पालन तंतोतंत करणे. आणि ते गुरु आज्ञा पालन तंतोतंत म्हणजे आता दुसरं तिसरं त्या ठिकाणी कुठला विचार मनामध्ये आणायचा नाही. आणि गुरूंनी सांगितलेली आज्ञा जी काही आहे ती आज्ञा त्या ठिकाणी काय तर त्याचं तंतोतंत पालन करायचं. त्यांनी जो ग्रंथ सांगितला असेल, त्यांनी जो मंत्र सांगितलेला असेल त्यावर 100% पूर्णपणे काय विश्वास, किंवा जो काही तुम्हा आम्हाला उपदेश श्री गुरूंनी केलेला असतो त्या संदर्भामध्ये हळूहळू का होईना पण संपूर्ण आज्ञापालन जे काही आहे 100% आज्ञापालन आम्हाला करता आलं पाहिजे. तरच खऱ्या तो शरणागतीचा अर्थ होतो. आणखीन शरणागतीचं त्या ठिकाणी जे माझ्या सद्गुरूंना आवडतं ते मला काय झालं पाहिजे तर ते मला सुद्धा हळूहळू आवडणं जे काही आहे तर ते मला साध्य झालं पाहिजे. आणि मग नंतरची शरणागती सगळ्यात सर्वोत्तम अर्थ जर कोणता असेल तर देवाला सर्वस्व अर्पण करणे. गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की माणसाची गंमत अशी असते किंवा शिष्याची गंमत अशा पद्धतीची असते की तो सर्व काही द्यायला तयार असतो पण स्व मात्र ठेवूनच घेतो. वास्तविक पाहता स्व म्हणजेच माझा मीपणा जो काही आहे तो मीपणाच त्या ठिकाणी पूर्णपणे काय केला पाहिजे तर सद्गुरूंच्या चरणी अर्पण केला पाहिजे. आणि तो जेव्हा संपूर्णपणे अर्पण केला जातो की मी माझं म्हणून आता काही शिल्लकच नाही, खरी आत्मनिवेदन भक्ती जी काही आहे तर ती म्हणजे स्वतःचा स्व अर्पण करणे जो काही आहे तो स्व जेव्हा अर्पण केला जातो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने तो सत्शिष्य ठरतो. आणि या दृष्टिकोनातून या अशा पद्धतीने की सत्शिष्याचं लक्षण समर्थांनी या 19व्या ओळीमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून आज्ञापालन त्यांचं करणं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आता अनेक लक्षण समर्थ सांगतायत. ते म्हणतात शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे केवळ, विरक्त अनुतापी. की शिष्य कसा असला पाहिजे तर मनाने अत्यंत निर्मळ असला पाहिजे. भगवंताने अर्जुनाला जे काही ज्ञान सांगितलं, भगवद्गीता सांगितली का म्हणून फक्त अर्जुनाला सांगितली कारण अर्जुन जो काही आहे तो कशा पद्धतीचा होता, अत्यंत निर्मळ मनाचा होता. कौरवांविषयी त्याच्या अंतःकरणात यत्किंचित सुद्धा मत्सर नाही, द्वेष नाही, कुठल्याही प्रकारचे तिरस्कार नाही, कुठल्याही प्रकारची आढी नाही. आणि असा असलेला हा अर्जुन म्हणून भगवंत त्याला म्हणतात की अरे बाबा तू अर्जुना कसा आहेस तर अनुसूय आहेस. तू अनुसूय असल्यामुळे, अनिंदकू असल्यामुळे
त्याचबरोबर अर्जुन जो काही आहे तो भगवंताला का आवडतो आहे, तर कारण त्या ठिकाणी अत्यंत मनाचा निर्मळ आहे तो, आणि मनाचा निर्मळ आणि शुद्ध मती आहे त्याची. मती सुद्धा कशी आहे, बुद्धी सुद्धा सुमती असं म्हटलेलं आहे. अनिंदकू, अनन्य गती आणि सुमती वगैरे. पण अशा पद्धतीने अर्जुनाचं काय केलेलं दिसलं, तर त्याला अनेक विशेषत्वाने तो अनसूया आहे. कोणाचाही द्वेष मत्सर त्याच्या अंतःकरणात नाही, आणि त्यामुळेच भगवंतांनी त्याला ज्ञान जे काही आहे त्याला ज्ञान सांगितलं, आणि त्याला त्या ठिकाणी मोक्ष मार्गाकडे जाण्यासाठी काय केलं, प्रवृत्त केलं. आणि याच दृष्टिकोनातून या ठिकाणी समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे निर्मळ, अत्यंत कोणाविषयी सुद्धा कपट नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही, हेवा दावा नाही. मग तीनही गुण जे काही आहेत, या तीनही गुणांचा मळही त्याच्या अंतःकरणाला, त्या शिष्याच्या अंतःकरणाला राहता उपयोगाचं नाही. विकारांचा, काम क्रोधादी विकार जे आहेत, या विकारांचा मळ सुद्धा राहता त्याच्या अंतःकरणाला इतका तो निर्मळ अशा पद्धतीने अत्यंत पवित्र जो आहे तो पवित्र असला पाहिजे. आणि त्याचबरोबर तो सदाचार संपन्न सुद्धा असला पाहिजे. आचार संपन्नता समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकात म्हटलंय ना, सदाचार हा थोर सांडून येतो, अशा पद्धतीने. कारण सदाचार हा पायाच आहे, आणि म्हणून शिष्याच्या अंतःकरणात तो सदाचार संपन्नच असला पाहिजे, त्याचं आचरण अतिशय व्यवस्थित असलं पाहिजे, आणि त्याचबरोबर तो अनासक्तही असणं आवश्यक आहे. कुठल्याही प्रपंचाविषयीची, घरादाराविषयीची, नातेवाईकांविषयीची, पैशा अडक्याविषयीची कुठल्याही प्रकारची आसक्ती जोपर्यंत अंतःकरणात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने तो काय होऊ शकत नाही, तर तो सत्शिष्य होऊ शकत नाही. आणि म्हणून सत्शिष्य होण्यासाठी अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. परमार्थ शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी, त्याच्या अंतःकरणामध्ये काय झालेला असला पाहिजे, तो पूर्णपणे विरक्त अनासक्त अशा पद्धतीचा असला पाहिजे. आणि आतापर्यंतचा वेळ आपला फुकट गेला, आतापर्यंत आपण आपला वेळ, आयुष्य व्यर्थ गेलं, वाया गेलं, अशा पद्धतीचा अनुताप त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला असला पाहिजे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून समर्थांनी ही जी काही लक्षणं सांगितली आहेत ना, खरं पाहिलं असता ही सगळी लक्षणं त्या ठिकाणी काय तर रोजच्या रोज आपण त्यातले किमान 15-20 ओव्या रोजच्या रोज वाचल्या पाहिजे. पुढच्या ओव्या वाचून समर्थांना नेमकं कशा प्रकारचा शिष्य तुमच्या आमच्याकडनं अपेक्षित आहे याचं वारंवार आपण चिंतन केलं पाहिजे. आणि ते गुण जे काही आहेत ते सगळे गुण कितीतरी ओव्यांपर्यंत समर्थांनी कसा शिष्य असावा या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसतं. जवळजवळ 33व्या ओवीपर्यंत समर्थांनी तो शिष्य कसा असला पाहिजे या संदर्भातलं 19 पासून 33 पर्यंत काय केलेलं आहे तर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून ही सगळी लक्षणं मुळातच वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं, त्याच्याविषयी चिंतन करणं आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. एक लक्षणच सांगायचं म्हटलं तर कितीतरी लक्षणं आपल्याला या संदर्भात पाहायला मिळतील. समर्थ कसा शिष्य नसावा याचंही वर्णन करताना दिसतात. आणि तो शिष्य कसा नसावा हे वर्णन करताना समर्थ म्हणतात की दांभिक शिष्यावरती समर्थांनी जवळजवळ 94 पासून 96व्या ओवीपर्यंत 43 ओव्यांमध्ये समर्थांनी पाखंडी असलेल्या शिष्यावरती कठोर टीकेचा वर्षाव केलेला आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी की 54 पासून 96 म्हणजे 43 ओव्या बघा. त्या सगळ्या ओव्यांमध्ये पाखंड शिष्य जर का असेल तर तो स्वतःचही तर कल्याण करतच नाही, पण त्या ठिकाणी संपूर्ण आपलं आयुष्य जे काही आहे त्या आयुष्य हा वाया घालवतो. आणि म्हणून समर्थांना इतकी कठोर अशा प्रकारचा टीका जे काय त्याच्यावर काय केलेला आहे तर वर्षाव त्यांनी समर्थांनी केलेला आहे. आणि म्हणून तसा शिष्यही असता उपयोगाचा नाही. समर्थांनी आणखीन काही ओव्यांमध्ये आपण पाहतो की काय केलेलं आहे
तर अनेक 58 ते 68 या ओव्यांमध्ये समर्थांनी विषयासक्त असलेल्या शिष्याला काय काय उपमा दिलेल्या आहेत हे पाहिलं की आपण चकित होतो. आणि ते आपल्याला आश्चर्य वाटतं की समर्थांनी म्हणजे गाढव, घुबड, डुक्कर, रेडा, कुत्रा, माकड, डोमकावळा अशा अनेक प्राण्यांची उपमा देऊन विषयासक्त असलेला शिष्य स्वतःचं आयुष्य कशा पद्धतीने म्हणजे या सगळ्या प्राण्यांचे काय दिलेले आहेत तर उपमा दिलेल्या आहेत. आणि अशा उपमा देऊन त्या ठिकाणी तो शिष्य आपलं आयुष्य पूर्णपणे व्यर्थ घालवतो आणि त्याला नरकाशिवाय दुसरी तिसरी कुठलीही प्राप्ती होत नाही अशा पद्धतीचं समर्थ वर्णन करतात. आणि कामक्रोधादी विकार जे काही आहेत या विकारांना सुद्धा ज्यांनी जिंकलेलं नाही आहे, ज्याला आवर घालता आलेलं नाही आहे, अशा असत शिष्याचंही समर्थांनी विस्तृत वर्णन केलेलं आपल्या लक्षात येतं. कुठे कुठे असत शिष्याचं लक्षण केलंय, हे वर्णन केलेलं आहे, कुठे दांभिक असलेल्या शिष्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्यातले हे जे सगळे काही आहे तर आपल्याला पूर्णपणे काय करून टाकायचे आहेत तर बाजूलाच सारायचे आहेत. पण जे काही सत्शिष्याची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहे ती मात्र आपण हळूहळू सातत्याने अभ्यास त्याचा करत करत त्याचं त्या ठिकाणी वाचन करायचं आहे. आणि त्याचबरोबर वाचन करता करता त्याचं चिंतन करून मला यातले किती गुण आत्मसात करता येतात. सद्गुरूंवर पूर्णपणे काय आहे तर विश्वास. एका ठिकाणी तर समर्थ 40व्या ओळीमध्ये म्हणतात, सद्गुरूहून देव मोठा जयास वाटे तो करंटा. ते म्हणतात गुरुपेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे असं जो मानतो तो परमार्थ दृष्ट्या करंटाच आहे. कारण त्या ठिकाणी सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिशे. समर्थ असं म्हणता हे त्या या ठिकाणी की परमार्थिक दृष्ट्या ज्याला सद्गुरूंपेक्षा ईश्वर मोठा वाटतो तो मात्र करंटाच ठरतो. कारण काय तर सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिश. ईश्वर सर्वशक्तिमान आहे व तो प्रसन्न झाला तर प्रापंचिक वैभव मिळेल या कल्पनेच्या आडमार्गाला त्या ठिकाणी तो लागतो आणि तो स्वतःचं पूर्णपणे नुकसान करून देतो. की जे सद्गुरू आपल्याला अखंड आनंदाची स्थिती प्राप्त करून द्यायला, या जन्ममरणाच्या चक्रातून पूर्णपणे सोडवायला आणि त्याचबरोबर जीवनमुक्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जीवनमुक्त अवस्था भोगण्यासाठी काय तर जे तयार आहेत एवढं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे तर त्या सद्गुरूंना जो सोडून देतो किंवा त्यांच्यापेक्षा जो त्या ठिकाणी देव श्रेष्ठ ज्याला वाटतो तो करंट आहे अशा पद्धतीने समर्थ या ठिकाणी उल्लेख करताना दिसतात. आणि म्हणून खरं आपलं संपूर्ण विश्वास समर्थ पुन्हा सांगतायत 38व्या ओळीमध्ये, या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सत्शिष्य. खरा सत्शिष्य पुन्हा पुन्हा म्हणावं तर पुन्हा एकदा त्याचं हे म्हणतात की अशा पद्धतीने निरपेक्ष दृढ श्रद्धा असलेलाच सत्शिष्य असतो. आणि तो सत्शिष्य वास्तविक पाहता त्या ठिकाणी मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य काय म्हटलं त्याला तर तोच खऱ्या अर्थाने काय होतो तर मोक्षाभिमुख असल्याने तोच सगळ्यात श्रेष्ठ ठरतो. आणि म्हणून सद्गुरु वचनावर पूर्णपणे विश्वास 100% विश्वास हा असला पाहिजे. तो हळूहळू त्यांच्या वरवरच्या वागण्याला वरवरच्या बोलण्याला त्या ठिकाणी काय आपण लक्ष देता उपयोगाचं नाही. वास्तविक ते जे काही बोलतात तर ते काय असतं तर त्यांचे मार्मिकता ती आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि त्याचे सखोल अर्थ जे काही आहे त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे, त्यातनं ते काय सांगू इच्छितात अशा पद्धतीने हा सगळा विचार जो काही आहे तो विचार सद्गुरूंच्या सहवासात राहून त्यांचा सातत्याने त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत घेत तशा प्रकारची साधना जर का आपण करत राहिलो तर निश्चितपणे त्या ठिकाणी सत्शिष्य या भूमिकेला आपण पात्र ठरू. आणि त्या दृष्टिकोनातून हळूहळू आमच्या अंतःकरणामध्ये संसाराचा त्रास, संसाराविषयीचा त्या ठिकाणी त्रास याचा अर्थ
विरक्तपणा जो काही आहे तो विरक्तपणा उत्पन्न झाला पाहिजे. संसाराची, प्रपंचाची, घरदाराची आसक्ती आमच्या अंतःकरणातून पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे. आणि तरच त्या ठिकाणी खरं आमचं कल्याण जे काही आहे ते कल्याण होणार आहे. आणि म्हणून समर्थ एका ओवीमध्ये असं म्हणतात की जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास. ज्याला अशा पद्धतीने जीवनातील काही आघात त्याच्यावरती होतात, काही संकट येतात, काही त्रिविध ताप त्याला भोगावे लागतात, काही कौटुंबिक, व्यावसायिक किंवा सामाजिक, राजकीय समस्यांनी जो अशा पद्धतीने त्रस्त होऊन जातो, त्याच्या आणि त्याच्या जीवनाची आसक्ती त्या ठिकाणी नष्ट होऊन जाते. त्यालाच खऱ्या अर्थाने सद्गुरूंची ओढ लागते आणि सद्गुरूंच्या उपदेशावर त्याची श्रद्धा जी काही आहे ती प्रचंड अशा प्रकारची श्रद्धा त्याची उत्पन्न होते आणि ती पुढे अधिकाधिक दृढ होत जाते. आणि तेव्हा आता सद्गुरूंचीच कास जी काही आहे, आता फक्त या सगळ्या ह्याच्यातून मला कोण तारून नेणार आहेत, तर सद्गुरूच तारून नेतात. आणि म्हणून सद्गुरूंसारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, असं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात. किंबहुना तुकाराम महाराज सुद्धा या संदर्भात म्हणतात की धरावे ते पाय आधी आधी. त्या सद्गुरूंचे चरणकमल, श्रीकमल, चरणकमल जे काही आहे ते आम्हाला धरता आले पाहिजे. म्हणजेच त्यांना अनन्य भावाने शरण जाता आलं पाहिजे. आणि अनन्य भावाने शरण जाणं याचाच अर्थ काया, वाचा आणि मनाने त्यांना शरण जायचं आहे. आणि असा जो शरण जातो तोच खऱ्या अर्थाने शरणागताची वाहे चिंता, तोच एक सद्गुरुदाता. अशा पद्धतीने समर्थांच्याच दासबोधामध्ये ही एक ओवी आहे की जो अशा काय होतो, तर जो अशा पद्धतीने पूर्णपणे शरण जातो तर शरणागताची वाहे चिंता. आता चिंता कोणाला, तर ती चिंता सद्गुरूंना लागते. आणि सद्गुरू याचं केव्हा एकदा कल्याण होईल अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये संकल्प जो काही आहे तो संकल्प त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो. आणि म्हणून खरा सत्शिष्य होण्याचा सातत्याने आपण प्रयत्न जो काही आहे, या समर्थांनी सांगितलेल्या या सगळ्या सत्शिष्यांच्या लक्षणांवरून आपण सत्शिष्य होण्याचा प्रयत्न जो काही आहे तो आपण प्रयत्न करूया. निश्चितपणे आमचं कल्याण जे काही आहे ते कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची ग्वाही समर्थांनी या याच्यामध्ये काही ओव्यांमध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून हे झालेलं चिंतन खरं हे मुळातच वाचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा या सत्शिष्य लक्षणांचा विचार करावा, ती पुन्हा पुन्हा वाचावीत आणि आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करूया. एवढं बोलून झालेलं चिंतन समर्थांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.